नमस्कार. जय भारत, जय मानव. आज आपण प्रार्थना म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया. प्रार्थना हा मुळातच संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे. प्रार्थना का म्हणावी यामागे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आपल्या इच्छा पूर्तीसाठी, आपल्या अपेक्षा पूर्तीसाठी, आपण काही मागणी करण्यासाठी मोठ्यांकडे, संत सज्जनांकडे किंवा देवाकडे जी मागणी करतो त्याला प्रार्थना असे म्हणतात. आपण कोणतीही इच्छा पूर्तीसाठी जी मागणी करतो त्याला आपण प्रार्थना असे म्हणूया. या प्रार्थनेतून आपणा स्वतःला आत्मिक शांती, आत्मशुद्धीकरण, त्याचबरोबर आपल्या मनाला आनंद, प्रसन्नता व चैतन्य प्राप्त होत असते. या प्रार्थनेतून मनुष्याचे जीवन सुखी समृद्ध होतेच, त्याचबरोबर माणूस म्हणून जगताना कसे जगावे याकरिताचे योग्य राजमार्ग किंवा दिशाही यातून प्राप्त होते. प्रार्थना दररोज म्हटल्यामुळे आपल्या विचारामध्ये परिवर्तन होते, नवीन विचारांची निर्मिती होते. त्यामुळे एकूणच मानवी जीवन सुखी समृद्ध आणि कल्याणकारी होण्यास मदत या प्रार्थनेतून होत असते. प्रार्थनेतून आपणास स्वतःचा स्वार्थ जर साधला जातो, परंतु त्यातून परमार्थ होतो. म्हणजेच दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद आहे हा सुंदर विचार जगताना समोर येतो. त्यामुळे आपल्या सुखी जीवनाबरोबर इतरांचेही सुखी जीवन करणे सोपे होते. अशी प्रार्थना अफाट शक्ती, ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी, आपल्या सेवेसाठी मी आपल्या सर्वांना एक भेट म्हणून, गोड भेट म्हणून देत आहे. आपण नक्कीच या प्रार्थनेतून स्वतःचे जीवन समृद्ध करावे व इतरांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणूनच चला या प्रार्थनेचा अर्थ समजून घेऊन आपण स्वतःचे जीवन समृद्ध करूया व इतरांचे जीवन समृद्ध करूया या विश्वकल्याणासाठी, वैश्विक शांतीसाठी. धन्यवाद. जय भारत, जय मानव.